वेलकम टू माय फर्स्ट व्हिडिओ भावांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत 2026मध्ये कट ऑफ किती जाणार? खरंच लो जाणार का? नॉर्मलायझेशन किती होणार? हे व्हिडिओ बनवण्याच्या मागचे एकच कारण होतं, की भाई जिथे पाहिलं तिथं कोणी उठलं की सुटलं एस-एस-सी जी-डीचा कट ऑफ सांगत आहे. ज्यांनी कधी एकदा पण जी-डीचा एक्झाम नाही दिला, इव्हन तो पण कट ऑफ 70 जाईल आणि 80 जाईल असं सांगत आहे. हलवा आहे का भाई एवढं जायला? कधी स्वतः दिला आहे का तुम्ही पेपर? उगाच मुलांना खोट्या आशा लावत आहे तुम्ही. असो, आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करू. तर खरंच एस-एस-सी जी-डी 2026चा कट ऑफ लो जाणार आहे का? तर रिॲलिटी ही आहे भावांनो, कट ऑफ कमी जाणार तर नाही. मेन एक तर जागा पहा भावांनो, 2025मध्ये टोटल 2100 प्लस जागा होत्या. त्याच कंपॅरिझनमध्ये पाहिलं तर 2026मध्ये त्याच्या निम्म्या म्हणजे फक्त 1092 जागा आहेत. हां, या जागा वाढण्याची पूर्ण शक्यता तर आहेच, पण तरी त्याचा कट ऑफवर एकदम लो जाईल असं असणार नाही. फक्त 2-3 मार्क मायनस जाईल. कारण एक-एक मार्कवर 100-100 पोरं असतात भावांनो. तर आता तुम्ही म्हणताल, की यावर्षी पेपर पण खूप टफ होता. ज्यांना असं वाटत असेल भावांनो, तर तुमचा अभ्यास कमी आहे. जर तुम्हाला वाटत असेल पेपर खूप टफ होता, हा काही पण सांगत आहे, तर एक काम करा. कोणता पण यूट्यूबरचा ज्याने महाराष्ट्र कट ऑफचा व्हिडिओ बनवला आहे, ज्याच्यावर चांगले व्ह्यू आहेत, त्याचा व्हिडिओ ओपन करा. त्याच्या कमेंट बॉक्स खोला आणि पहा एकदा मुलांना मार्क मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत. आणखी नॉर्मलायझेशन तर बाकीच आहे. बघा भावांनो, तुम्ही म्हणसाल की याचा पहिला व्हिडिओ आहे, याला काय कळते? पण भावांनो, मी स्वतः 3 वेळा एक्झाम दिला आहे आणि काढल्या आहेत. यावर्षी पण एक्झाम दिला आहे. आणि आता कोणी म्हणतील की "तू मग इथं काय करत आहे?" भाई त्याचे खूप रिझन आहेत. ते एखाद्या वेळेस डिस्कस करू. तर कट ऑफ 70 ते 80 जाईल हे पॉसिबलच नाही आहे. एक अंदाजे आपण पकडायला गेलो तर फिजिकलचा कट ऑफ 95 ते 105च्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. यू-आरवाल्यांचा. बाकी सर्व कॅटेगरीवाल्यांना 1-2 मार्क मायनस धरून चला कॅटेगरी वाईज. आणि जे यूट्यूबर तुम्हाला फायनल कट ऑफ सांगत आहे, एवढा जाईल, तेवढा जाईल, ते तर कोणीच नाही सांगू शकत. एस-एस-सीचा चेअरमॅन पण नाही सांगू शकत. जे सांगत आहे ते फक्त हवेमध्ये तीर मारत आहे. लागले तर लागले, बाकी काही नाही. फायनल कट ऑफ फिजिकलचा रिझल्ट लागल्यावरच अंदाज लावणे शक्य असते. दुसरा पॉइंट, नॉर्मेशन किती होणार? नॉर्मेशन खरंच अंकित भाटीने सांगितल्याप्रमाणे 24-25 मिळणार का? तर नाही, एवढं नाही मिळणार. तुम्ही पहा, हर एक शिफ्टला त्यांनी सर्वांना 20 ते 25च्या दरम्यान नॉर्मलायझेशन सांगितलं आहे. एवढं मिळणं शक्यच नाही. स्वतः तुम्ही अंदाज लावा ना. ज्यांना आता रॉ स्कोर 120 आहे आणि त्यांना 20 नॉर्मलायझेशन भेटलं, तर तो तर 145 वर जाईल ना. तर कट ऑफ किती हाय जाणार? मॅक्स टू मॅक्स पाहायला गेलो तर हार्डेस्ट शिफ्टवाल्यांना 12 ते 13 मार्क याच्या वरी मिळणार नाही. एखादी शिफ्ट सोडली तर जास्त पण पाहायला मिळतील. पण एवढंच धरून चला, 20-25 मिळणार नाही भावांनो. काही दिवसा पहिले आत्ताच दिल्ली पोलीस आणि सी-जी-एलचा रिझल्ट आला, तर खूप मुलांचे नॉर्मलायझेशन मार्क मायनसमध्ये जात आहे. तर यावेळेस जी-डीचे नॉर्मलायझेशन मार्क पण मायनसमध्ये जाण्याची खूप जास्त शक्यता आहे, इझी शिफ्टवाल्यांची. असं झालं तर मग कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे, पण 70-80 तेव्हा पण नाही जाणार. तर भावांनो, माझं एकच सांगणं आहे, फालतूचे व्हिडिओ पाहणे बंद करा आणि हां, ज्यांना भाई 90च्या खाली स्कोर आहेत, त्यांनी पुढची तयारी पण सुरू ठेवा. पूर्ण आशा लावू नका, की कट ऑफ कमी जाणार आणि माझं होणार. एक गोष्ट, कदाचित तुमचं नशीब चांगलं असेल आणि नॉर्मलायझेशन मार्क जर जास्त भेटलं, तर कदाचित होऊ शकते, पण पुढचा अभ्यास पण करत राहा. हे व्हिडिओ इथेच थांबू भावांनो. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.